नमस्कार मंडळी, कसे आहात? मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खायला एकदम रुचकर आणि चवीला टेस्टी असे साबुदाणा पापड. तर त्यासाठी मी इथे 1.5 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे. वाटीचं जर प्रमाण पाहिलं तर 3 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि साबुदाणा बुडेल इतकं यामध्ये पाणी टाकून याला रात्रभर भिजत घालायचं. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता साबुदाणा हा टम्म फुगलेला आहे, छान मुरलेला आहे. तर आता या 1.5 ग्लास साबुदाण्यासाठी मी इथे 2 आलू घेतलेले आहे. आता या आलूवरची साल काढून घेऊ आणि याला बारीक चिरून घेऊ. आलू हा चिरून झालेला आहे. आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. दुसरीकडे साबुदाणा हा छान मोकळा करून घेऊ. आता या साबुदाण्याला कुकर मध्ये टाकू. नंतर स्वच्छ धुवून घेतलेले आलू टाकू आणि यामध्ये 3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. पाणी मी थंड घेतलेलं आहे. साबुदाणा आणि आलू याच्या बोटभर पाणी वरत घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून याच्या मीडियम फ्लेम वरती 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहे. याला थंड करून घ्यायचं. नंतर यावरचं झाकण काढून साबुदाणा हा थंड करून घ्यायचा. आता याला चमच्याने मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता साबुदाणा हा छान शिजलेला आहे आणि आलूही शिजलेले आहेत. आता याला थंड केल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं मिश्रण घेऊन याला मिक्सरमधून काढून घ्यायचं. हे मिश्रण कोमट असतानाच मिक्सरमधून काढायचं. गरम असताना काढाल तर मिश्रण हे पॉटच्या बाहेर येऊ शकते. तर कोमट असतानाच मिश्रण हे काढून घ्यायचं. मिश्रण हे एकजीव होईल इतकं पातळ मिक्सरमधून काढून घ्यायचं. मिश्रण हे तयार आहे. आता हे मिश्रण एका पॉटमध्ये काढून घेऊ. मिश्रण हे जसं काढाल तसं ते घट्ट होते. तर याला चमच्याने मिक्स करून घेऊ. मिश्रण हे थोडं घट्ट आलेलं आहे. तर यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी टाकू आणि गॅसवरती ठेवून याला मिक्स करून घेऊ. पापड पडतील अशा प्रकारे याला पातळ करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे. लो फ्लेम वरती याला 2 मिनिट असं शिजून घ्यायचं. 2 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता पातळ असं पापड पडतील असं हे तयार झालेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू आणि याला मिक्स करून घेऊ. पापड पडतील अशा प्रकारे हे घट्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करून हे मिश्रण कोमट करून घेऊ. मिश्रण हे कोमट झालेलं आहे. मिश्रण हे कोमट असतानाच याचे पापड करून घ्यायचे. पापड टाकत असताना मिश्रणाला एकदा फिरून घ्यायचं आणि चमच्याच्या मदतीने छोटे छोटे असे पापड टाकून घ्यायचे. पापड टाकण्यासाठी मार्च महिना हा उत्तम असतो. या दिवसातच पापड हे छान बनतात. मी हे पापड उन्हामध्ये टाकत आहे. हे पापड उन्हात 2 दिवस वाळून घ्यायचे. 2 दिवसाच्या उन्हामध्ये पापड हे छान वाळून तयार आहेत. तुम्ही बघू शकता काचेसारखे पातळ असे पापड तयार आहेत. आता याला तळून घेऊ. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून यामध्ये तेल टाकू. तेलाला छान गरम होऊ देऊ आणि गॅसचा फ्लेम लो करून गरम तेलामध्ये एक एक पापड टाकू याला तळून घेऊ. तुम्ही बघू शकता पापड हा छान टम्म फुललेला आहे.
आता याला तेलामधून काढून घेऊ. अशा प्रकारे पापड तळून घेऊ. तळलेला पापड हा ह्या पापडापेक्षा तिप्पट फुललेला आहे. अशा प्रकारे साबुदाण्याचे पापड हे तयार करून घ्यायचे. रुचकर आणि खुसखुशीत असा साबुदाण्याचा पापड हा तयार झालेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन नक्की दाबा की त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.